नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण भारतीय शिक्षण विकासामध्ये ज्या आयोग अथवा कार्यक्रम धोरणांनी मोठे योगदान केले आहे त्यांचा अभ्यास सुरू केला होता. यामध्ये माइलस्टोन म्हणता येईल असा भारतीय शिक्षण आयोग अर्थात कोठारी आयोग, त्याचा अभ्यास हा आपण सुरू केलेला होता. आपण पाहिले की या आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर DS कोठारी होते, तर सचिव श्री JP नाईक हे होते. आयोगाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे होते, ज्यामध्ये इतर देशातील सदस्य होते, युनेस्को या संघटनेचे प्रतिनिधी होते. आयोगाने 1966 मध्ये शिक्षण व राष्ट्रीय विकास या शीर्षकाचा अहवाल भारत सरकारच्या शिक्षण मंत्र्यांना त्यावेळी सादर केला होता. आपण हे देखील पाहिले की आयोगाने 12 अभ्यास गट व 7 कार्यगटांच्या माध्यमातून शिक्षणाचा सर्वसमावेशक सखोल विचार केला होता, चिंतन केले होते आणि आपल्या शिफारसी ह्या प्रस्तुत केल्या होत्या. या शिफारसींमध्ये आपण पाहिले की आयोगाने सांगितले होते की शास्त्राचे किंवा विज्ञानाचे शिक्षण हे शाळेपासून सुरू होणे आवश्यक आहे. विज्ञानाची गोडी ही बालवयात मुलांना लागणे आवश्यक आहे. विद्यापीठ पातळीवर शास्त्राचे शिक्षण देत असताना त्यात सुधारणा करून शास्त्रीय संशोधनाला प्रोत्साहन देण्यात यावे. विद्यार्थ्यांना शाळेत, घरात, कारखान्यात जिथे कुठे शक्य असेल तेथे उत्पादनाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी कार्यानुभव त्यांनी आवश्यक मानला होता. औपचारिक शिक्षणाबरोबर मुलांना व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि ती काळाची गरज आहे हे कोठारी यांनी ओळखले होते. त्या पद्धतीची ही सूचना त्यांनी केली होती. विखुरलेल्या समाज गटांना, समूहांना शिक्षण मिळावे यासाठी लोकवस्तीमध्ये सामायिक शाळा हा अभिनव प्रयोगही त्यांनी मांडलेला होता. विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा, देशासाठी समाजासाठी विकास व्हावा, त्यांच्यामध्ये समर्पण भाव यावा, देशभक्ती यावी, समाजसेवेचं गुण त्यांच्या अंगी रुजावा, यासाठी सर्व स्तरांवर राष्ट्रीय सेवा योजनेचा सखोल विचार त्यांनी केलेला होता. आयोगाने त्रिभाषा सूत्राला प्राधान्य दिले होते. प्रथम पदवी पातळीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण, त्याचवेळी राष्ट्रभाषा असणाऱ्या हिंदीचे शिक्षण आणि जगतची भाषा, जागतिक भाषा, संपर्क भाषा असणाऱ्या इंग्रजीला सुद्धा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, यासाठी इंग्रजी शिकवावी, अशी ही सूचना आयोगाने केलेली होती.
आयोग अभ्यासक्रम तसेच अभ्यासेतर उपक्रम याबाबतही प्रचंड संवेदनशील आणि दूरदृष्टी बाळगणारा होता. देशाची एकता वाढीस लागावी या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यासक्रमांची रचना व्हावी. समाजसेवा, राष्ट्रसेवा हे अभ्यासोत्तर उपक्रम सक्तीचे असावेत. ते शाळेत तसेच शाळेच्या बाहेरही दिले जावेत अशा स्वरूपाचा आग्रह धरला होता. सध्याची शिक्षण पद्धती साचेबद्ध आहे याची त्यांना जाणीव होती. त्यात गतिमानता आणण्यासाठी देखील त्यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या. ज्यांना शाळा किंवा महाविद्यालयात जाऊन शिकणे शक्य नाही त्यांच्यासाठी अंशकालीन घरी बसून किंवा दूरस्थ शिक्षणाचे पर्याय उपलब्ध असले पाहिजेत. शिक्षणापासून असे व्यक्ती समूह हे वंचित राहिले नाही पाहिजेत यावरही आयोगाने भर दिला होता. आयोगाने मूल्य शिक्षणाचे महत्त्व ओळखून मूल्यांवर भर देणारे सामाजिक नैतिक तत्वांचा विकास करणे आवश्यक आहे हे ओळखून अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि अभ्यासेतर कार्यक्रमांची रचना ही या मूल्यांना अनुकूल असावी अशा पद्धतीचा विचार बोलून दाखवलेला होता. आणि या प्रमुख शिफारशींच्या शिवाय आयोगाने स्त्री शिक्षणासाठीही अत्यंत महत्त्वाचा विचार बोलून दाखवला होता. स्त्री शिक्षणासाठी समिती नेमून त्यांच्यासाठी आवश्यकतेनुसार स्वतंत्र शिक्षण संस्था किंवा निवास व्यवस्था, स्कॉलरशिप्स या असल्या पाहिजे असा विचार आयोगाने बोलून दाखवला होता. आयोगाने पुढची शिफारस अशी देखील केली होती की मार्गदर्शनाचे व समुपदेशनाचे कार्य शिक्षणाचे एक अभिन्न अंग असले पाहिजे. वेळोवेळी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या कल, आवड, व्यक्तिमत्व याला साजेशी योग्य त्या प्रकारची शाखा निवडण्यासाठी, विषय निवडण्यासाठी त्यांना योग्य त्या प्रकारचे मार्गदर्शन व सल्लामसलत होण्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन दालन उघडावे असाही आग्रह आयोगाने धरलेला होता. आयोगाने शाळा समूह संकल्पना राबवण्याबाबतही विचार केला होता की जेथे जात, धर्म यांना कुठलेही स्थान नसेल, शाळा समूह या छत्राखाली प्राथमिक व माध्यमिक शाळा चालवाव्यात असा विचार आयोगाने बोलून दाखवला होता. केवळ शिक्षणच महत्त्वाचे नाही तर आपण ज्या परीक्षा घेतो, जे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतो, त्या मूल्यमापनासाठी केंद्र व राज्य पातळीवर परीक्षा मंडळे असली पाहिजेत. या बाबीकडे देखील आयोगाने लक्ष दिले होते.
आयोगाने आणखीन एक क्रांतिकारक सूचना केली होती. आज आपण पाहतोय की 3 प्रकारच्या अखिल भारतीय सेवा आहेत. भारतीय प्रशासन सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा. मात्र आयोगाने त्या काळामध्ये शिक्षणाला एक व्यावसायिक व्यवस्थापन लाभण्यासाठी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विशेषज्ञतेचा असणे आवश्यक आहे हे ओळखून भारतीय शिक्षण सेवा स्थापन करण्याचा विचार बोलून दाखवला होता. इंडियन एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या माध्यमातून भारतीय शिक्षणाकडे अधिक सूक्ष्मपणे बारकाईने लक्ष देता येऊ शकते. शिक्षणातील समस्या सोडवता येऊ शकतात. शिक्षणाचा विकास होण्याच्या दृष्टीने धोरणांची निर्मिती व अंमलबजावणीला गती देता येऊ शकते. अशा स्वरूपाचा विचार करून अशा विशेष सेवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित कार्याला समर्पित असल्या पाहिजेत हा आग्रह कोठारी आयोगाने त्या काळात धरलेला होता. आयोगाने हे देखील ताडले होते की शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे वेतन हे सन्मानजनक असले पाहिजे. अध्यापक, अध्यापकेतर व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणींचे प्रमाणीकरण हे आयोगाला अतिशय आवश्यक वाटत होते. या वेतन श्रेणी सुधारल्या पाहिजेत याकडे आयोगाचा कटाक्ष होता. शिक्षणाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्चस्तरीय शिक्षकांच्या वेतनाचे प्रमाण कसे असावे याबाबतही सविस्तर विवेचन आयोगाने आपल्या शिफारशींमधून त्यावेळी केले होते. समाजातील बुद्धिवंत वर्ग या क्षेत्रापासून केवळ आर्थिक सुरक्षिततेच्या कारणामुळे दूर जाऊ नये हा देखील एक विचार त्यामागे होता. याशिवाय अध्यापकांच्या, शिक्षकांच्या दर्जाकडेही आयोगाने विशेष लक्ष हे पुरवलेले होते. निरंतर व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण हे अध्यापकांनाही देण्यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे असे आयोगाला वाटत होते. गुणवत्ता प्राप्त शिक्षकांना इतर विद्यापीठात पाठवणे, महाविद्यालयांमध्ये पाठवणे, संशोधन कार्यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या देणे आयोगाला आवश्यक वाटत होते. अर्थात केवळ शिक्षणाच्या दर्जाबाबत विचार करून आयोग थांबला नव्हता, तर ह्या शिक्षण देणाऱ्या अध्यापकांच्या गुणवत्तेचाही विचार आयोगाने केला होता. फक्त त्यांच्या गुणवत्तेचाच नाही, तर समाजातील त्यांचा दर्जा हा विशेष असावा,
त्यांना आर्थिक सुरक्षितता असावी, याकडेही आयोगाने विशेष लक्ष पुरवलेले होते. आयोगाच्या इतर काही महत्त्वपूर्ण शिफारसी आणि त्याबाबतचा विचार, त्याचं मूल्यांकन आपण पुढील तासात करूयात. धन्यवाद.